या प्रकरणी दादा भुसेंची देखील प्रतिक्रिया आली, ती देखील बघूया। या संदर्भामध्ये माननीय गृहराज्यमंत्री महोदय शंभूराजे देसाई यांनी गंभीरपणे दखल घेतलेली आहे आणि 2 पोलीस पथक नेमून त्या ठिकाणी कारवाई करण्यात येते आहे। अशा लोकांवर कठोर कारवाई झाली पाहिजे। तर या प्रकरणी जालन्याचे पोलीस अधीक्षक चैतन्य यांनी काय माहिती दिली आहे ती बघूया। सर, मला सांगा काय प्रकार होता आणि पोलिसांनी काय कारवाई केली? या प्रकरणात एक व्हिडिओ क्लिप व्हायरल झालेली आहे आणि या संदर्भाने पोलिसांकडून पूर्व कारवाई करण्यात येत आहे। वेगवेगळे पथक त्यामध्ये तयार करण्यात आलेले आहे आणि सगळे पथक आरोपीला निष्पन्न करून अटक करण्याचे काम करतात। सर, फिर्यादीचा काही पता लागलाय का? सर, फिर्यादी सेफ आहे का? हे सगळे तपासाची बाब आहे आणि तपास प्रॉपरली चालू आहे। यानंतर बघूयात पुढची बातमी। 2 लाखांवरील कर्जही माफ करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, असं आज 2 मंत्र्यांनी स्पष्ट केलंय। उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री अजित पवार आणि राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी याबाबत तसे संकेत दिलेत आणि यासाठी एक उपसमिती नेमली असल्याचं देखील सांगण्यात आलंय आणि या उपसमितीच्या 2 बैठकाही झाल्यात। 15 दिवसांमध्ये त्या समितीचा अहवाल येणार आहे। एकदा अहवाल आला की मंत्रिमंडळ निर्णय घेईल, असं भुसे म्हणाले। 2 लाखाच्या वरचे जे शेतकरी आहेत त्यांच्याही बद्दल एक समिती आम्ही नेमलेली आहे। मीच त्या समितीचे अध्यक्ष आहे। त्याच्यामध्ये त्यांनाही काय मार्ग काढता येईल आणि वेळेमध्ये कर्जफेड करतायत। आता काही गावात मला लोक सांगतात की आम्ही वेळच बनलो। म्हणलं काय झालं? दरवर्षी आम्ही कर्ज फेडतो ना, आम्हाला काहीच नाही, जे फेडत नाही त्यालाच तुम्ही देता, हे बरं नाही। परंतु त्यांनाही दरवर्षी कर्ज फेडणाऱ्यांना पण काही ना काही देण्याची भूमिका ही निश्चितपणे राज्य सरकारची आहे। 2 लाखाच्या वरचं थकीत पीक कर्ज आणि 50 जे शेतकरी बांधव रेग्युलर कर्ज फेड करतात, या संदर्भामध्ये उपसमिती गठीत करण्यात आलेली आहे। माननीय उपमुख्यमंत्री महोदय अजितदादा पवार साहेब त्याचे अध्यक्ष आहेत। कृषी मंत्री या नात्याने मीही त्या समितीचा सदस्य आहे। या संदर्भामध्ये 2 बैठका आमच्या संपन्न झालेल्या आहेत आणि येणाऱ्या 15 दिवसाच्या आत या समितीचा अहवाल कॅबिनेटला मुख्यमंत्री महोदयांना सादर केला जाईल। तर नाशिक दौऱ्यावर असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवारांची नाशिकमध्ये सध्या पत्रकार परिषद सुरू आहे, थेट जाऊया त्या ठिकाणी। कॅबिनेटमध्ये निर्णय आम्ही कॅबिनेट झाल्यानंतर सगळे जण मुख्यमंत्र्यांशी चर्चा करत असतात। आपल्या आपल्या जिल्ह्यातले प्रश्न काय ते सांगत असतात। त्यावेळेस बहुतेकांनी काल मागच्या कॅबिनेटमध्ये आम्हाला पोलिसांची कमतरता आहे, आमच्या भागामध्ये ग्रामसेवकांची कमतरता आहे, आमच्या भागामध्ये आरोग्य विभागामध्ये काम करणाऱ्या नर्सेस किंवा डॉक्टरची कमतरता आहे, महसूल विभागामध्ये काही लोकांची कमतरता आहे, अशा वेगवेगळ्या ज्या अत्यावश्यक सेवा आपण म्हणू शकतो अशा प्रकारच्या अडचणी मांडण्याचं काम झालं। मग त्याच्यातनं पहिला कायदा सुव्यवस्थेचा। तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नाशिक जिल्हा दौऱ्याला आज पहाटे 6 वाजता सुरुवात झाली आहे। अजित पवार यांनी पुन्हा एकदा वेळेच्या आत या कार्यक्रमाला हजेरी लावल्यानं प्रशासनासोबतच आयोजकांचीही धावपळ उडाली। 7च्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे साधारण 9च्या सुमारास येतील असा अंदाज बांधण्यात आला होता, पण अजितदादा वेळेच्या आधीच आले आणि त्यांच्या खास मिश्किल शैलीत त्यांनी टोलेबाजी केली आहे। मी इतक्या सकाळी येईन अशी शंका खरं तर अनेकांना होती, पण हा शपथविधीही सकाळीच घेतो अशी कुजबूज ऐकायला मिळाली असा टोला अजितदादांनी लगावला आणि एकच हशा पिकला। माझ्यामुळे आपल्याला सकाळी लवकर उठून यावं लागलं, त्याबद्दल मला माफ करा। परंतु मला 10 वाजल्यापासून महत्त्वाच्या बैठका जिल्हा नियोजन समितीच्या आहेत, नाशिक, जळगाव, अहमदनगर, धुळे, नंदुरबार, आणि त्याच्यामुळे मला हीच वेळ देता येणं शक्य होतं। मला आमदार साहेब म्हणत होते की काही जण चर्चा करत होती सकाळी इतक्या लवकर येईल का? दुसरा म्हणला अरे येईल, ही सकाळीच शपथविधी घेत असते। गमतीचा भाग जाऊ द्या बाबा, पण आपल्या वडीलधाऱ्यांनी आपल्या
सगळ्या मार्गदर्शन करणाऱ्या सहकाऱ्यांनी सकाळी लवकर कामाला सुरुवात करावी. आणि आता बातमी आहे गृहमंत्र्यांनी केलेल्या आरोपाची. भाजपच्या जवळच्यांना वाचवण्यासाठी एल्गार प्रकरणाची चौकशी ही NIA-कडे सोपवण्यात आली आहे असा थेट आरोप केलाय गृहमंत्री अनिल देशमुख यांनी. न्यूज 18 लोकमतचे संपादक महेश म्हात्रे यांनी घेतलेल्या मुलाखतीत गृहमंत्र्यांनी हा आरोप केलाय. जे सरकार होतं, भारतीय जनता पार्टी सरकार होतं किंवा केंद्रामध्ये जे सरकार आहे, बरोबर, त्यांना वाटलं नाही की SITच्या माध्यमातून ही चौकशी व्हायला पाहिजे. कारण की याच्यामध्ये जेव्हा भीमा कोरेगाव झालं याच्यामध्ये जी हिंसा भडकवण्यात आली, असं अनेक संघटना आमच्याकडे तर सांगतात की भीमा कोरेगावची हिंसा भडकवण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे अतिशय जवळचे लोकांनी ही त्यावेळेस हिंसा भडकवली. आणि SITच्या माध्यमातून जर चौकशी झाली तर ही सर्व लोक त्या चौकशीच्या फेऱ्यामध्ये येतील. आणि म्हणून SIT बसवण्याची चर्चा चालू झाल्यापासून लगेच केंद्र शासनाने निर्णय घेतला की NIAच्या माध्यमातून ही चौकशी झाली पाहिजे. आम्हाला हे संशय आहे की पूर्वीच्या सरकारनी, भारतीय जनता पार्टीच्या सरकारचे जे जवळचे लोक, त्यांचे नावं या हिंसा भडकवण्यामध्ये येतात. त्यांना वाचवण्यासाठी त्यांच्यावर SITच्या माध्यमातून चौकशी होऊ तुम्ही नये. संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांचं नाव घेणार? मी नाव घेणार नाही. सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे त्यांचे नाव तुम्ही जे घेतले ते. पण त्यांना वाचवण्यासाठी ते चौकशीच्या फेऱ्यात येऊ नये म्हणून घाई गडबडीने ही चौकशी NIAला देण्यात आली असं दिसतं. आणि आता परत एकदा जालन्याला आपण जाणार आहोत. जो व्हिडिओ खरं तर व्हायरल झाल्याने ज्या व्हिडिओने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवून दिलेली आहे तो व्हिडिओ आहे त्या प्रेमी युगुलाचा, ज्यांना मारहाण करत त्या मुलीचा देखील विनयभंग करण्याचा प्रयत्न त्या 4 नराधम तरुणांनी केलेला आहे. या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायला मिळते की कशा पद्धतीनं जे 2 तरुण त्या ठिकाणी बसलेले होते, थांबलेले होते, काही कारणास्तव त्यांना गाठून या 4 नराधमांनी त्यांना मारहाण केलेली आहे आणि सोबतच त्या मुलीचा देखील विनयभंग केलाय. त्यातील एक आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे आणि त्या आरोपीकडून या प्रकरणी अधिकची चौकशी जी आहे ती पोलीस करत आहेत. तर एक अल्पवयीन आरोपी या प्रकरणातील पोलिसांच्या सध्या ताब्यात आहे आणि त्याची चौकशी सुरू आहे. बाकीच्या 3घांचा देखील पोलिसांकडून सध्या शोध सुरू आहे. तर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर महाराष्ट्रभरातून अनेक विविध प्रतिक्रिया यायला लागला, संताप व्यक्त होत आहे. कारण अशा पद्धतीचा अधिकार या नराधमांना कुणी दिला असा सवाल सध्या उपस्थित होतोय. त्यामुळे या आरोपींना, या गुन्हेगारांना आता शिक्षा काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. ज्या पद्धतीने एका युगुलाला 3-4 जणांचं टोळक्यांनी घेरून ज्या पद्धतीने त्या मुलीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला, खरं तर अतिशय संताप आला या सगळा व्हिडिओ बघून. आपण बघितलं, मला भीती या गोष्टीची की तो व्हिडिओ अर्धवट वाटतोय. त्या मुलीला ते 3-4 जण कुठेतरी खेचून घेऊन जाताना दिसत आहेत. देव ना करो तिच्यासोबत काहीतरी वाईट घटना त्या ठिकाणी आणखीन घडली असेल तर त्याची कल्पना नाही आहे. आणि हे सगळं घडत असताना हे जे हरामखोर आहेत त्यांच्यावर तर कारवाई व्हायलाच हवी. परंतु त्याचबरोबरीने आश्चर्य या गोष्टीचं वाटतंय की विविध वाहिन्यांच्या माध्यमातून असं समजलं की हा व्हिडिओ गेले 2 दिवस सोशल मीडियावर व्हायरल होतोय. आणि असं असताना जालन्याच्या पोलीस अधीक्षकांनी याची दखल घेतली नाही, याचं खरं तर मला आश्चर्य वाटतंय. त्यामुळे मला असं वाटतं की अधीक्षकांवरती सुद्धा याच्यावरती त्यांना जाब विचारला गेला पाहिजे, त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. तर थेट जाऊयात जालन्याला. आमचे प्रतिनिधी विजय कमळे पाटील आपल्या संपर्कात आहेत. विजय, या घडीची काय अपडेट? स्वाती, या घटनेच्या सर्व स्तरातून निषेध होत असून न्यूज 18 लोकमतच्या बातमीनंतर पोलीस प्रशासन अतिशय खळबळून जागा झालेला आहे. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन या प्रकारे शहानिशा केली. तसेच या प्रकरणी अनेक जणांची चौकशी करून एका अल्पवयीन मुलाला सध्या ताब्यात घेतलेला आहे. पोलीस अधीक्षक व वरिष्ठ पोलीस अधिकारी सध्या तालुका पोलीस ठाण्यात बसून त्या बाल आरोपीची चौकशी करत आहे. आणि त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या अनुसार पोलिसांनी काही पथकं तयार केलेली आहेत आणि पोलिसांची ही पथके आरोपींच्या शोधासाठी रवाना झालेली आहेत. विजय, खरं तर ती पीडित जी मुलगी आहे आणि तो मुलगा आहे ते कसे आहे त्यांच्याबद्दल खरं तर जाणून घेण्यासाठी उभा महाराष्ट्र आतुरतेने वाट बघतोय. कारण त्या मुलीसोबत काही विचित्र तर प्रकार घडलेला नाहीये ना. ती मुलगी सध्या कुठे आहे, ती व्यवस्थित सुरक्षित आहे का, याची उत्सुकता आहे, याची काळजी सगळ्यांना वाटते. त्या मुली संदर्भात काय माहिती कळू शकली आहे का? स्वाती, सदर पीडित मुलगीवर जो मुलगा म्हणजे हा जो युगल होता, हा युगल बुलढाणा जिल्ह्यातला असल्याची प्राथमिक माहिती आहे. परंतु सध्या ते कुठे आहे आणि त्यांची परिस्थिती काय याबद्दल काहीच कळू शकलेलं नाही. पोलीस अधीक्षकांना ज्यावेळी या संदर्भात विचारण्यात आलं तर त्यांनी या प्रकरणी हा चौकशीचा भाग असून अधिक बोलण्यास नकार दिलाय. स्वाती,
बरं विजय, खरं तर आता एक अल्पवयीन आरोपी जो आहे हे कृत्य करणाऱ्या चौघांपैकी तो पोलिसांच्या ताब्यात आहे, त्यामुळे या प्रकरणातली माहिती तर पोलिसांना मिळणारच आहे आणि तुम्ही देखील पोलिसांच्या संपर्कात राहा आणि नेमकं त्या दोघांसोबत घडलं काय आणि हे जे दोषी आहेत, हे जे आरोपी आहेत, या नराधमांनी जे कृत्य, जी वागणूक या दोघा पीडित तरुणी आणि त्या तरुणाला दिलेली आहे, त्यांना आता पोलीस प्रशासन काय शासन करणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. जालन्यातून अशीच अपडेट आमच्यापर्यंत पोहोचवत राहा. तर काही वेळापूर्वीच अर्जुन खोतकर यांनी देखील या प्रकरणी प्रतिक्रिया दिली होती, ती बघूयात. मी स्वतः माननीय पोलीस अधीक्षक यांच्याशी बोललेलो आहे आणि त्यांना कठोरातली कठोर कारवाई करण्याच्या संदर्भात त्या सूचना मी केलेल्या आहेत. आता सध्या घटनास्थळावरती पोलीस गेलेले आहेत, आरोपींचा शोध घेतात, परंतु मला असं वाटतं की निश्चितपणे समाजाने या सर्व घटनेचा आता अशा पद्धतीचा विचार कठोरपणे करणं गरजेचं आहे. पोलीसची कारवाई तर करतच आहेत. त्यांना सांगितलं, मी आता स्वतः बोललो, मी व्यक्तिशः एक्सपीना बोललो आणि स्पॉटला पोलीस गेलेले आहेत. परंतु ही घटना अत्यंत गंभीर आहे. महाराष्ट्राची मान शर्माने खाली घालणारी घटना आहे. मी असं बोललो की हा व्हिडिओ जुना आहे का हे बघावं लागेल आपल्याला. आणि आता शेवटी कधीचा जरी असला तरी गंभीरच आहे. आजचा असो, उद्याचा असो किंवा मागचा जुना असो, गंभीरच आहे. पोलीसवाले, आणि हा व्हिडिओ आमच्यापर्यंत कधी आलाच नाही. आजच आम्हाला मीडियामधून हे कळालं की अशा प्रकारची काही घटना घडली. जर अगोदर कानावर आला असतं तर निश्चितपणे आम्ही निश्चित दखल घेतली असते, पोलिसला कारवाई करायला भाग पाडला असतं. परंतु हा मीडियाच्या माध्यमातून आज आमच्या समोर आलेला आहे. आम्हाला यापूर्वी कल्पना नव्हती या संदर्भात. ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि आता मध्य रेल्वेवरच्या एसी लोकल संदर्भात महत्त्वाची बातमी. मध्य रेल्वेवरच्या एसी लोकलचा पहिल्याच दिवशी फज्जा उडालाय. प्रमाणापेक्षा अधिक गर्दी गाडीत चढल्यानं लोकलचे दरवाजेच बंद झाले नाहीयेत, त्यामुळे गाडी तब्बल 20 ते 25 मिनिटं उशिरानं धावली. विशेष म्हणजे एसी लोकलचा पास किंवा तिकीट नसणारे देखील अनेक प्रवासी गाडीत चढले. रेल्वेकडे तिकीट तपासण्यासाठी इतकी मोठी यंत्रणा नसल्यामुळेच हा सगळा बोजवारा उडालाय आणि त्यामुळे आता दरवाजे बंद व्हावेत म्हणून मोठ्या प्रमाणावर सुरक्षा रक्षक तैनात करण्यात येणार आहे. त्यामुळे आता सिग्नल लागलेला असताना हॉर्न वाजवण्याच्या आधी विचार करा. बघूयात पुढची बातमी. आज राष्ट्रीयकृत बँकांनी संप पुकारलाय. मुंबईतील अलाहाबाद बँकेच्या कर्मचाऱ्यांनी या संपात सहभाग घेतलाय. नोव्हेंबर 2017 पासून प्रलंबित असलेला वेतन करार आणि 5 दिवसांचा आठवडा यासाठी हा संप पुकारण्यात आलाय. तर बँक कर्मचाऱ्यांच्या देशव्यापी संपात आज रत्नागिरीतल्या बँक कर्मचारी संघटनांनी देखील उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. सर्व बँका बंद ठेवून हे कर्मचारी बँक ऑफ महाराष्ट्र समोर एकत्र आले होते आणि त्यांनी जोरदार निदर्शनही केली. वेतनवाढीचा 11वा करार संपन्न केला नाही तर 11 ते 13 मार्च असा 3 दिवस सोबतच 1 एप्रिल 2020 पासून बेमुदत संप करण्यात येईल असं संघटना प्रतिनिधींनी यावेळी जाहीर केलंय. तर आपल्या विविध मागण्यांसाठी बँक कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामध्ये कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातल्या बँकाही सहभागी झाल्या आहेत. आज कोल्हापूर शहरातल्या लक्ष्मीपुरी भागातील बँक ऑफ इंडियाच्या मुख्य शाखेसमोर येऊन या ठिकाणी बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी निदर्शनं केली. कोल्हापूरमधील बँकाही 3 दिवस बंद राहणार असल्यामुळे त्याचा परिणाम आता MIDC आणि व्यापार पेठेवर होणार आहे. एक वातावरण स्वच्छ करण्याचा एक पाऊल पुढे पडलेला आहे, हे फार महत्त्वाचं. बघत पुढची बातमी. मराठवाड्यात 2 फेब्रुवारी रोजी पाणी परिषद बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. सर्वपक्षीय आमदार खासदारांना या परिषदेला आमंत्रण देण्यात आलंय. तर भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी या परिषदेचं आयोजन केलंय. मराठवाडा वॉटर ग्रीड योजना अत्यंत महत्त्वाची आणि अभ्यासपूर्ण अशी योजना असून ती झाली नाही तर मराठवाड्याच्या शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी हजारो कोटी द्यावे लागतील असं प्रशांत बंब म्हणालेत. तर प्रशांत बंब यांच्याशी याच संदर्भात बातचीत केली आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांनी. माझ्यासोबत स्वतः प्रशांत बंब. दादा, काय म्हणाल, ही बैठक म्हणजे काय प्रयत्न असणार? सर्वप्रथम ही बैठक कुण्या एका पक्षाची नाही आहे. सर्वपक्षीय आमदार खासदार महोदय आणि जिल्हा परिषदच्या अध्यक्षांना आम्ही बोलावलेलं आहे. इतरही काम करणारे जे पाण्यावर असतील, जास्त काम करणारे लढाने, त्यांनी यायला काही हरकत नाही. नंबर 1. नंबर 2 की बघा, मराठवाड्यामध्ये हजारोनी आत्महत्या होऊ लागल्या गेल्या 15 वर्षामध्ये आणि त्याचं एकमेव कारण असं असेल, म्हणजे ते थांबत नाही आहेत, वाढतच जात आहेत, त्याचं एकमेव काही कारण असेल तर शेतकऱ्यांना सिंचनाचं पाणी मिळत नाही आहे. न मिळण्याचं कारण काय आहे की मराठवाडा आवर्षण प्रवण आहे. आवर्षण प्रवण असल्यामुळे लवादाने
सह्याद्री खोऱ्यातनं, पश्चिम विभागातनं, ऊर्ध्व भागातनं पाण्याचा हक्क दिलेला आहे. पाणी पडून सुद्धा भेटत नाही, कारण की योजना पूर्ण झालेल्याच नाही आहेत. आणि याकरता जे काही 4-5 वर्षात 7 वर्षात जे काही जल आराखडे झाले, जल नियोजन झालं आहे, ह्याच्यामध्ये काही वॉटर ग्रीडचे समजा आता टेंडरही फ्लोट झाले, आणि खास पश्चिम वाहिन्यातनं पाणी येण्याचा जो अभ्यास संपलेला आहे त्याच्यावरचे DPR बनून टेंडर फ्लोट व्हावेत आणि या योजना बंद पडू नये आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबाव्यात, याकरताची प्रामुख्याने ही बैठक 2 तारखेला रविवारी होते. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही मराठवाड्यातले आहात, जर वॉटर ग्रीड योजना या सरकारने गुंडाळली तर मराठवाड्याला काय परिणाम भोगायला लावू शकतात? मला असं वाटतं परवाची अति महत्त्वाची बैठक आहे, मराठवाड्याची दिशा बदलणारी बैठक आहे आमची परवाची 2 तारखेला. सर्व आमदार खासदार महोदय जर आले आणि आम्ही आमची जर बाजू तिथे मांडली, कोणतीही योजना गुंडाळल्या जाऊ शकत नाही. दादा पण गुंडाळण्याचं बोललेलं नाही आहेत. आणि समजा शासनाला वाटलं की ही योजना अशी नाही आहे, पाणी तर द्यावं लागेल, प्यायला द्यावं लागेल, सिंचनाला द्यावं लागेल, मग त्वरित दुसरी कोणती योजना आपल्याकडे ताबडतोब असेल येऊ घातलेली नाही, तर मग दरवर्षी 10-15 हजार कोटी रुपये आपल्याला शेतकऱ्यांना त्यांच्या बँक अकाउंटमध्ये टाकावे लागतील. आता शासनाला बघायचं आपल्याला याच्यात जायचं की याच्यात जायचं म्हणून. सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद. आणि यानंतर गोंदिया जिल्ह्यातून एक सकारात्मक बातमी. गोंदिया जिल्हा परिषद शाळेनं एक अभिनव उपक्रम सुरू केलाय. देशातील 48 भारतरत्नांचं एक दालनच या शाळेनं सुरू केलंय आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना देशातील भारतरत्नांची शालेय जीवनातच ओळख होणार आहे. तर कसं आहे हे दालन बघूया. गोंदियातील जिल्हा परिषद शाळेनं एक अभिनव उपक्रम सुरू केलाय. देशातील 48 भारतरत्नांचे फोटो आणि त्यांच्याविषयीची संपूर्ण माहिती शाळेनं तयार केली आहे. सर्व भारतरत्नांची माहिती देण्यासाठी शाळेत एक सुंदर असं दालन उभं केलंय. या दालनाचं भारतरत्न दर्शन खोली असं नामकरण करण्यात आलंय. या खोलीचं उद्घाटन जिल्हाधिकारी डॉक्टर कादंबरी बलकवडे यांनी केलं. 1954 पासून ते 2019 पर्यंतच्या सर्व भारतरत्नांची माहिती आता पिंडकेश्वर जिल्हा परिषदेत पाहायला मिळणार आहे. होते त्यांनी पुढाकार घेऊन हे कक्ष निर्माण केलेला आहे. नक्की यातून फक्त जो मुले आहेत त्यांना प्रेरणा मिळणार नाही, बल्कि जो काही निवासी आहे, इथले निवासी आहे आणि इतर तालुक्यातून जे येणार आहे त्यांना सुद्धा प्रेरणा मिळणार आहे. ते फारच उत्तम उपक्रम त्यांनी हाती घेतलेला आहे. पहिलाच प्रयोग पिंडकेपार वरिष्ठ प्राथमिक शाळेमध्ये सुरू झालेला आहे आणि याचा नक्कीच फायदा सरकारी शाळांच्या विद्यार्थ्यांना होईल आणि सरकारी शाळा टिकतील, हाच आमचा एकमात्र उद्देश आहे. संपूर्ण भारतरत्नांची माहिती एकाच जागी मिळणार असल्यानं विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केलाय. यातून प्रेरणा मिळणार असल्याचं विद्यार्थ्यांनी म्हटलंय. भारतरत्न माहीत होतं पण कोणाकोणाला मिळालं होतं आणि किती लोकांना मिळालं होतं हे माहीत नव्हतं. पण आता आमच्या शाळेत रत्न कक्षात सगळ्या 48 भारतरत्न मिळाले आहेत. त्यांना त्यांची फोटो पण लागले आहेत. त्यांनी अनेक कामे केली आहेत, त्यांना भारतरत्न मिळाले आहेत. जिल्हा परिषद शाळेच्या या उपक्रमाचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे. आता या शाळेसारखा चांगला उपक्रम इतर शाळांनी सुरू करण्याची गरज आहे. प्रवीण तांडेकर, न्यूज 18 लोकमत, गोंदिया.